आम्ही कोकण फिरायला सुरुवात केली ते सिंधुदुर्गपासूनच. भयंकर गरमी असल्यानं थोडी थंड फळे खाऊन आम्ही तिकीट काउंटरला पोहोचलो, कारण किल्ल्यापर्यंत बोटीमधून जावं लागणार होतं. तिकीट मिळेपर्यंत बबडी आजूबाजूच्या गोष्टी पाहत होती. जवळपास 1 तासानंतर आम्हाला तिकीट मिळालं आणि आम्ही किल्ल्याकडे निघालो. जाताना बबडी महाराजांच्या घोषणा देत होती. त्या काळी पाण्यात एवढा भव्य किल्ला कसा बांधला असेल हाच विचार किल्ल्याजवळ पोहोचेपर्यंत मनात येत होता. ऊन खूपच होतं, त्यामुळे थोडं कोल्ड्रिंक घेतलं. तेवढ्यात तिथे आपले फॉलोवर पण भेटले. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून पुढे आम्ही शिवराजेश्वर मंदिरात पोहोचलो, जिथे महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर शेजारच्या म्युझियम मध्ये गेलो. तिथे महाराजांच्या काळातील बऱ्याच वस्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळं पाहून अख्खा इतिहास डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. पुढे भुयारात महादेव मंदिर आहे आणि मंदिरात एक विहीर सुद्धा. बोटीमुळे आमच्याकडे 1 तासाचाच वेळ होता, त्यामध्ये शक्य तेवढ्या गोष्टी बघून आम्ही परत निघालो. बोटीमधून सिंधुदुर्गचं अपार सौंदर्य डोळ्यात टिपत आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो.